धन्यवाद. जातीच्या विषमतेच्या आगीतून काढून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी महामातांनी कष्ट सोसले त्या सर्व महामातांना महामानवांना त्रिवार अभिवादन. मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवकांचे प्रदेशाध्यक्ष निलेश भाऊ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अबुल भाई, महिला प्रदेशाध्यक्ष सुनीताताई आणि सर्व सहकारी बंधू भगिनींनो, रात्र वैऱ्याची आहे आणि प्रत्येक दिवस इथून पुढचा हा तुमच्या माझ्या अस्तित्वाचा प्रश्न सोडवणारा किंवा निर्माण करणारा ठरणार आहे. ज्या पद्धतीने या देशामध्ये RSSच्या विषमतावादी विचाराचं सरकार स्थापन झालं आणि त्यांनी लोकशाहीला खिळखिळे करण्याचं काम सुरू केलं, लोकशाहीची महत्वाची आभूषणं असलेली महत्वाचा पाया असलेल्या संस्था या नेस्तनाबूत करायला सुरुवात केली. त्या सगळ्या पाहता आता इथून पुढचा काळ ते लोकशाही ही फक्त कागदावर ठेवतील आणि प्रत्यक्षात मात्र जो हुकुमशाहीचा अंमल या ठिकाणी सुरू झालेला आहे तो पूर्णपणाने ते लागू करतील अशी परिस्थिती आहे. आणि जर ही हुकुमशाही या ठिकाणी उखडून फेकायची असेल, पुन्हा एकदा लोकशाही इथे नांदावी अशी व्यवस्था निर्माण करायची असेल, तर प्रत्येक भारतीय नागरिकाला कंबर कसून कामाला लागावं लागेल, स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागेल आणि समाजासाठी, देशासाठी, भविष्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी म्हणून काही गोष्टींची रिस्क उचलावी लागणार आहे, जोखीम पत्करावी लागणार आहे. ती जोखीम बोलण्याची असेल, ती जोखीम लोकांना शहाणं करण्याची असेल, ती जोखीम रस्त्यात उतरून दोन हात करण्याची असेल, ती जोखीम इथल्या विषमतावादी विचाराच्या सरकारच्या विरोधात दंड थोपटून उभा राहण्याची असेल, ती जोखीम तुमच्या जीवाची सुद्धा असू शकते. ही जोखीम मात्र आज उचलावी लागणार आहे. कारण ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचा काळ येतो, अशा पद्धतीची वेळ येते, त्या वेळेला समतेचा विचार मानणारे महामानव आणि त्यांचे अनुयायी हे कशाचीही पर्वा न करता समाजाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी आणि भविष्यासाठी कशाचीही पर्वा न करता मैदानात उतरतात. यापूर्वी या देशामध्ये तथागत गौतम बुद्धापासूनचा काळ जर बघितला आपण, तर क्रांती प्रतिक्रांतीचं हे सगळं चक्र सुरू आहे. चांगल्या विचारांची माणसं क्रांती करतात, समाजात समता प्रस्थापित करतात आणि प्रतिक्रांतीवाले ती क्रांती उलथवून टाकतात आणि पुन्हा एकदा विषमता प्रस्थापित करतात. मुठभरांचं राज्य, बाकी सगळे गुलाम, बाकी सगळ्यांचं शोषण. आणि हे जर का आता इथून पुढे होऊ द्यायचं नसेल तर आपण आता खडबडून जाग होण्याची वेळ आहे. अबुल भाईंनी अनेक मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तुम्हाला जर विसर पडला असेल तर मी आठवण करून देतो, सत्तेत बसलेलं याच भाजप सरकारने CAA NRC सारखा कायदा या ठिकाणी आणला आणि ते लागू करणार अशा पद्धतीचा त्यांनी वल्गना केल्या होत्या. CAA NRC मुळे काय हाल होतात हे आसाममध्ये जाऊन बघा. कॉन्सन्ट्रेशन सेंटरमध्ये हजारो लाखो नागरिक डांबून ठेवलेले आहेत, बायका वेड्या झाल्यात. कुटुंबातला कुठला माणूस कुठे आहे, कुठल्या जेलात टाकलंय याचा पत्ता नाही आणि कुठेही दाद मागण्याची कसलीच व्यवस्था नाही. आता हे केवळ भाषणाचे मुद्दे राहिलेले नाहीयेत, हे केवळ चुनावी जुमले राहिलेले नाहीयेत, तर हे वास्तव आहे या देशातल्या एका राज्याचं. दुसरं राज्य तुमचं असू शकतं. उद्या तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं कागद दाखवा, जर पुरावे नाही तुमच्याकडे तर तुम्हाला आत टाकल्या जाईल. एक उन्मादाची स्थिती या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती आणि असं दाखवलं होतं की हे सगळे कायदे मुसलमानांच्या विरोधातले आहेत फक्त. आणि इथला बहुसंख्य समाजाला असं वाटतं की मुसलमानांना धडा शिकवा. ती मानसिकता बनवलेली आहे. एकमेव नेते होते या देशातले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, ज्यांनी इथला हिंदू समाज खडबडून जागा केला. त्यारे 40% हिंदूंकडे कुठलीच कागद नाहीयेत. जातींची यादी या ठिकाणी आम्ही दिली. जे भटके विमुक्त आहेत, OBC आहेत, NT, VGNT, अरे ज्यांच्याकडे साधं रेशन कार्ड नाही, ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही,
ज्यांचा कुठला एक निश्चित पत्ता नाही, या लोकांनी कुठून आणायची मागची 40, 50, 60 वर्षापूर्वीची कागद? कुठल्या यांच्या नोंदी कुठे होत्या? हे हिंदू नाही आहेत, ते हिंदूच आहेत, पण त्यांनाही देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करतंय. त्यावेळेला ज्यावेळेला बाळासाहेबांनी याच्या विरोधात आवाज उठवला आणि या फॅक्ट पुढे आणल्या, त्यावेळेला देशातून एक मोठा आवाज तयार झाला आणि CA-NRCचा जो काही कायद्याचा अंमलबजावणीचा भाग होता तो काही काळासाठी या सरकारला थांबून ठेवावा लागला. त्यांनी स्थगित केलाय, मात्र तो रहित पूर्णपणे झालेला नाहीये. आणि आता जर पुन्हा ते सत्तेत बसले तर ते 100% CA-NRC लागू करतील. काही दिवसापूर्वी अमित शहाने ते वक्तव्य सुद्धा केलेलं आहे. मग या देशात जर का धार्मिक ध्रुवीकरणाचे दंगे थांबवायचे असतील, जातीय अस्मितांचे दंगे थांबवायचे असतील, गरीब श्रीमंतामधला भेद मिटवायचा असेल, सामान्य माणसाच्या हाताला रोजगार द्यायचा असेल, त्याला पोटाला पोटभर भाकरी मिळवून द्यायची असेल, लेकरांना चांगलं शिक्षण मिळवून द्यायचं असेल, तर सगळ्यात पहिलं काम हे करावं लागणार आहे की हे जे बसलेत ना दिल्लीत चंगू मंगू, यांना पहिले हाकलावा लागणार आहे. यांना बोऱ्या बिस्तरा गुंडाळून यांना दिल्लीतून हाकलून लावावं लागणार आहे. आणि ते हाकलवून लावायचं असेल, पुन्हा एकदा या देशाला जर का त्याचं वैभव प्राप्त करून द्यायचं असेल आणि लोकशाहीला निर्धोक करायचं असेल, तर आंबेडकर या नावाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. या देशात लोकशाही आणणारे सुद्धा आंबेडकर होते आणि आज ती टिकवण्याची जबाबदारी शिरावर घेऊन रणात उतरणारे सुद्धा आंबेडकरच आहेत. अनेक पक्ष आहेत, अनेक नेते आहेत, अनेक दशक सत्ता भोगलेले पक्ष आहेत. आज तोंड खोलायला कोणाची हिंमत होत नाही. यांच्याकडे शेकड्यानं अर्थतज्ञ पडलेत, मात्र या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय वाट या मोदी आणि शहाने लावली हे सांगायची यांची हिंमत होत नाही. हे बोलत नाहीत. अरे पानभर कॉलम तुमचे छापून यायचे इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये, आता कुठे? का बोलत नाही इथल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर? काय वाट लावलीये? बाळासाहेब आंबेडकर आहेत ज्यांनी हा मुद्दा पुढे आणला की 100 कोटीपेक्षा अधिक ज्यांची संपत्ती आहे असे लाखो कुटुंब हा देश, या देशाचं नागरिकत्व सोडून परदेशी चाललेले आहेत. का चाललेत? काय भीती त्यांना? अरे गरिबाने सोडलं तर एक वेळ समजू शकतं. 100 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असलेले जर का लाखो लोक, शेकड्या हजारातली गोष्ट नाही, लाखो लोक जर का सोडून जात असतील, तर या मोदी शहाने या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय वाट लावली आहे याची कल्पना तुम्ही करा. केवळ जुमलेबाजी चालू आहे. हजारो कोटींचा खर्च जो टॅक्स मधून तुमच्या माझ्या घामातून सरकारच्या तिजोरीत जातो तो जाहिरातबाजीवरती करतायत. याच्या विरोधात बोलायला सगळ्यांनी पाहिजे होतं, मात्र बोलताना कोण दिसतायत? एकमेव प्रकाश आंबेडकर हे नाव. दर दिवसाला यांचे वाभाडे काढताय कोण? तर बाळासाहेब आंबेडकर. पुरावे देत आहे कोण? तर बाळासाहेब आंबेडकर. आर्थिक गोष्टींपासून ते लोकशाहीला अतिशय संवेदनशील असलेल्या महत्वाच्या गोष्टींपर्यंत कोण भूमिका मांडतंय? बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे जर हा देश वाचवायचा असेल, हे राज्य हे राष्ट्र वाचवायचं असेल, आपलं कुटुंब शाबूत ठेवायचं असेल, लेकरांचं भविष्य जर चांगलं ठेवायचं असेल, तर एकजुटीने आणि विश्वासाने ताकदीने बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहावं लागणार. दुसरा पर्याय नाहीये. दुसरा पर्याय नाहीये. कारण असे टुपकून इकडं तिकडं आणि तिकडून इकडं उड्या मारणारे माकडं तर आपण रोज पाहतो. कोलांट उड्या मारतात की नाही? काल तो या पक्षात होता, उद्या तो त्या पक्षात जातो. तिकडची सत्ता गेली की परत ह्या पक्षात येतो. आत्ताच एक मोठी कोलांट उडी मारली एकाने, मारली की नाही? नांदेड वरून जे उडाला गाडी डायरेक्ट रेशीम बागेत पडलाय. गेला की नाही? उरलेले कधी जातील त्याचा भरोसा आहे का? पण एकमेव नाव आहे ज्याचं छाती ठोकपणे आपण सांगू शकतो की उभ्या हयातीत कधी भाजप किंवा संघासोबत तडजोड स्वीकारणार नाही, ते एकमेव नाव बाळासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि म्हणून बाळासाहेब म्हणतात, ज्या भाजपच्या विरोधात आपण दंड थोपटून उभे आहोत, ज्या भाजपची सत्ता खालसा करण्यासाठी आपण या ठिकाणी राजकीय लढाई लढतोय, त्या भाजप सोबत आम्ही कुठल्याही प्रकारे राजकीय समझोता करणार नाही. हे लिहून द्या. काय चुकलं बाळासाहेबांचं? मतदारांना आश्वस्त करा. ही भूमिका बाळासाहेबांनी घेतली, ती या पक्षांनी सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. अनेकांना काळजी आहे. काही लोक मला फोन करून विचारतात, भाऊ काय होतंय, कुठपर्यंत आली बोलणी, युती आघाडी होती की नाही होती, कसं चाललंय? कारण सकाळ संध्याकाळ 24 तास या सत्ताधारी
किंवा ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे अशा पक्षांचं दळण दळणाऱ्या वृत्तवाहिन्या, या विकल्या गेलेल्या वृत्तवाहिन्या, विकले गेलेले पत्रकार आणि विकले गेलेले बेरोजगार संपादक यांना आता नवीन रोजगार सापडलेला आहे. वंचितवर सकाळ संध्याकाळ टीका करायची, यांचे घर व्यवस्थित चालतात. मी नावं नाही घेत कुणाचे, तुम्हाला माहिती आहे. आणि हे लोक जनतेत भ्रम पसरवायचं काम करतात, लोकांना अस्वस्थ करतात. लोक फोन करतात, विचारतात काय झालं, काय होतंय. मी सगळ्यांना एकच सांगतो की अरे काल परवापर्यंत ज्याची कवडीची किंमत नव्हती, ज्याला राजकारणात कोणी कुत्र विचारत नव्हतं, अशा शोषित वंचित समाजाला राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आणून ठेवणारं एकमेव नाव बाळासाहेब आंबेडकर आहे. ही बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाची ताकद आहे, ही बाळासाहेबांच्या धोरणीपणाची ताकद आहे, दूरदृष्टीची ताकद आहे. मग ज्याने आपल्याला कुठेच नव्हतो, आपण कशातच नव्हतो, कुठल्याच राजकीय चर्चामध्ये आपलं खिचगिंतीत नव्हतो, अशा वंचित शोषित समाजाला जर का राजकारणाचा केंद्रबिंदू बनवण्याची ताकद बाळासाहेब ठेवतात, तर आपल्याला सत्तेत नेऊन बसवायची सुद्धा ताकद बाळासाहेबच ठेवतात. त्यामुळे बाळासाहेबांच्या राजकारणावर, बाळासाहेबांच्या धोरणावर विश्वास ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. या सकाळ संध्याकाळ 24 तास ज्या उद्योगपतींच्या बटीक झालेल्या वाहिन्या आहेत, यांच्यावर विश्वास ठेवता आपण कामा नये. बाळासाहेबांचं पेज असेल, पक्षाचं पेज असेल, आमचं प्रवक्त्यांचं पेज असेल, या सोशल मीडियावरती जी माहिती येते तीच माहिती आपण खरी समजली पाहिजे. नाही तर आहेच बातम्या, 27 जागा मागितल्या, 17 जागा मागितल्या. अरे काय खेरापात आहे की येड्या? आम्ही सांगतोय ना अधिकृत, आजपर्यंत एकही जागा नाही मागितलेली. आम्ही म्हणतोय जनतेच्या प्रश्नावर काय भूमिका घेणार आहात आधी ते बोला. गरीब मराठ्यांना वर्षानुवर्ष देशोधडीला लावलं, त्यांचं आंदोलन घेऊन मनोज जरांगे जर पुढे जात असेल, एक गरीब मराठा समाजाचं नेतृत्व पुढे येत असेल, आम्ही म्हणतो काय भूमिका आहे सांगा. ज्याची वर्षानुवर्ष केवळ मतं घेतली आणि त्याला कुठेच पुढे येऊ दिलं नाही, त्या ओबीसी समाजाचं सामाजिक आणि राजकीय जागृतीकरण बाळासाहेबांनी केलंय. आज तो जागा झालाय, त्याला पुन्हा झोपवायचं नसेल तर त्याला प्रतिनिधित्व द्या. 15 जागा ओबीसीच्या असायला पाहिजे, हे बाळासाहेब सांगतात. काय चुकलं? ज्या मुस्लिम समुदायाला आज कोणी वाली राहिलेला नाही, त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, वर्षानुवर्ष ज्यांचे मतं घेऊन ही सगळी सत्ता स्थापन करत होते, ते पक्ष आज मुख गिळून गप बसलेले. त्यातल्या 3 मुस्लिमांना या ठिकाणी उमेदवारी द्या, हे बाळासाहेब बोलले. काय चुकलं? काय चुकलं सांगा. आणि ज्या भाजपच्या विरोधात आपण लढतोय, त्या भाजप सोबत निवडणुकीच्या आधी किंवा नंतर आम्ही कुठल्याच प्रकारे युती करणार नाही, हेही लिहून द्या. हे जर बाळासाहेब म्हणत असेल तर काय चुकलं? कुठली गोष्ट चुकीची आहे यातली? मात्र हे बोंबाबोंब, ठणान बोंबा. आंबेडकरांनी अटी घातल्या, आंबेडकरांच्या अटींमुळे गोंधळ झाला, हे झालं ते झालं. अरे अटी नाही रे राजा, प्रस्ताव म्हणतात त्याला. प्रस्ताव काय म्हणतात? प्रस्ताव. हे असं झालं तर तसं, तसं नाही तर असं, असं नाही. हा प्रस्ताव आहे की आपण जर 4 पक्ष एकत्र असे जात असू सोबत, तर हे केलं पाहिजे, जनतेला आश्वस्त केलं पाहिजे. आपण बसूयात, चर्चा करूयात. अरे ही सामोपचाराची भाषा आहे आमची, या पद्धतीने आम्ही जातोय. तुम्ही ज्या वेळेला म्हणत होतात का इंडिया अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण द्यायला ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का, असा जाहीर अपमान आमचा करत होता, त्याही वेळेला आम्ही म्हणत होतो की इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आम्ही त्यात यायला तयार आहोत, कारण आम्हाला या चंगूमंगूला हाकलायचंय. हे भाजपचं, हे विषमतावादी RSSचं सरकार आम्हाला हाकलायचंय, म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली. अनेक अपमान पचवून आम्ही ठामपणे उभा आहोत. का उभा आहोत? का आम्हाला या शोषित वंचितांचं राजकारण पुढे न्यायचंय, या देशाचं वाटोळं होण्यापासून वाचवायचंय. मात्र आमच्याच विरोधात फेक न्यूज, आमचीच बदनामी, हे सगळं सुरू आहे. हे वाढेल. मी हे का सांगतोय या मंचावरून, तर हे आता वाढेल. याची गती वाढवली जाईल, याची फ्रिक्वेन्सी वाढवली जाईल. कोणीतरी एखादा डॉक्टर परदेशात बसतो, तो तिकडून पोल घेतो. कोणीतरी इथं बसतो, तो म्हणतो अर असं झालं, ही अंदर की बात, ती अंदर की बात. काही माहिती नसतं यांना, गैबान्यांना काही माहिती नसतं. जे तिकडचे यांचे आका सांगतात असं म्हणा, तसे हे सुरू होतात. त्यामुळं इथून पुढं जे बाळासाहेब सांगतील, जे रेखाताई सांगतील, तोच अंतिम शब्द असेल आपल्यासाठी. तीच आपली भूमिका असणार आहे. येऱ्या गबाळ्याने काय सांगितलं त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, त्यांना बोंबा मारू द्या. आणि आमचा हा ठाम विश्वास आहे की आम्हाला गावकुसाच्या बाहेर फेकलेलं होतं, बाबासाहेबांनी आम्हाला गावकुसाच्या आत आणून बसवलं. बाळासाहेबांनी सुद्धा राजकीय दृष्ट्या आम्ही गावकुसाच्या बाहेर फेकलेलो होतो. या लोकशाहीत आम्हाला कुठली लोकशाहीची एक साधी काडीचा सुद्धा स्पर्श होत नव्हता. बाळासाहेबांनी आम्हाला पुन्हा या लोकशाहीच्या रिंगणात आत आणून बसवलेलं आहे. त्यामुळे बाळासाहेब म्हणतील तसंच, कसं बाळासाहेब म्हणतील तसं, आणि तीच भूमिका आमची असणार आहे. वंचित बहुजन समाज हा बाळासाहेबांच्या शब्दावर मतदान करणार आहे. हे या इथल्या प्रस्थापित पक्षांना माहिती आहे.
म्हणून हे मागे लागलेले आहेत. पण यांच्या कुठल्याही आता चुकीच्या गोष्टीमध्ये इथला मतदार, इथला वंचित बहुजन अडकणार नाहीये. आम्ही ठाम आणि स्पष्टपणे सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय, पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतोय की होय, आम्हाला भाजपला सत्तेतून हकलायचंय म्हणून ही लढाई आम्ही या ठिकाणी राजकीय लढाई लढतोय. आम्हाला RSS ला सत्तेतून हकलवायचंय म्हणून ही राजकीय आम्ही लढाई लढतोय. पण एक मात्र खरं आहे की या शोषित वंचित बहुजन समाजाला प्रतिनिधित्व सुद्धा मिळवून द्यायचंय म्हणून सुद्धा आम्ही ही राजकीय लढाई लढतोय. या सगळ्या गोष्टी होतील, मात्र व्यवस्थित पद्धतीने होतील. तुम्ही म्हणाल हात तुकडा आणि घ्या आणि पळा, तर ते गेले दिवस ते विसरा. आता ते होत नाही इकडं, तसं चालत नाही बापू. इथं वेगळं आहे, इथं आंबेडकर आहे आणि आंबेडकर हे सगळ्यांना समसमान न्याय देत असतात.